शांत आणि निवांत जीवन अनुभवायचं असेल ना तर कोकणातल्या अशा वाहत्या झाडाच्या बाजूला बसून बघा तुम्ही. त्यापेक्षा मोठी आहे बाई, यो बाई खूपच मोठी आहे. फिर जरा. एक फिशचा उद्घाटन झालंय बघा. फिश केवढा मोठा फिश भेटला आम्हाला. पाटलांमध्ये आम्ही काय टाकलंय, सुका जावळ टाकलाय, थोडंसं पीठ टाकलाय. तर आता आपण लावतोय ते सुरेंद्राकडे, ते गावच्या माणसाकडे. हाय फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या चॅनलच्या नवीन मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आता चाललो आम्ही माशाना. म्हणजे आता गणपती उद्या विसर्जन होतील, तर नंतर पटापट सगळे मुंबईला जातात वगैरे, इकडे निघून जातात. तर त्यानिमित्त चाललोय आम्ही माशांसाठी. बघा एक तयारी कशी केली बाई. काय घेतलंस ते? आम्ही घेतला हा झोलना घेतला. हा झोलना आले तुझा फेमस व्हिडिओ झाला. आता दुसरा वाक्याबद्दल काढता काय म्हणतो जरा जिला घेतला. जिला घेतला. मग तुम्हीच तयार केलं जिला, दिसतोय आम्हाला. हो आम्हीच तयार केला. बाटल्या भेटल्या तुम्ही सगळे आहेत. थोडा हे सगळे चाललेत, आम्ही युट्यूबवर पण सगळं त्यांनी केलंय. हे जर काय आम्हाला माहित नाही कशा पकडतात. आणि हे गावचा माणूस आहेत खास आपले. चले लवकर, ही पण येते, ही पण माशांसाठी येते. आणि ती गाडी पण स्पेशल आम्हाला माझ्यासाठी. जास्त मासे असतील तर वजन असणार ना, मग त्यामुळे आम्ही गाडी घेऊन चाललोय. चला तर जाऊयात आपण माशांसाठी. आमची तर गुलाब कसं झाले. काय बोलते हा? काय खाते? बरणी पण मारी घेतली. बरणी तर कोलबाला दिली बा. हा हा कोलबाला दिलेली आहे बा. कोली नाही बाबा. काय रोशन असा लागला. रोशन काय असला सरते घराची भावकीचीच आहे. भावकीची तर इथं पीठ घेतोय आम्ही. दाखवतो मग चक्की आतमध्ये गिरण कशी असते गावची. हे बघा कशी असते गावची गिरण. गाव इकडे येतो आमच्याकडे आता. तर इथून आम्ही पीठ घेऊन चाललोय. पीठ आता हे बाहेरचे ऑर्डर आले आहेत. इथं अजून तळलेलं नाही आहे, पण तळलेलं पीस त्याने काढून ठेवला असेल इथं चुना. हे बघा, हे पीठ आम्ही घेऊन त्या माशांसाठी टाकणार आम्ही खायला बाटल्यांमध्ये. प्रोफेशनल मासे विषय पकडणार असं नाही आहे, पण एक आवड किंवा असं एक गावाला आल्यानंतर मासे पकडायचे वाटत नाही, हे खूप गरजेचं असतं. आता आम्ही चाललोय पीठ वगैरे घेऊन माशांसाठी. जवळ आहे पाऱ्यामध्ये, नदी विधीमध्ये जाणार ना तुम्ही पाऱ्यामध्ये. चला, हे काय काय घेतलंय? हे काय घेतलंय? हे ना रे, हे काय येते तुम्ही प्रसाद खात आहे काय? हे काय घेतलंय? पीठ बीठ घेतला का? पीठ कुठं आहे? चक्कीत आहे ना, पूर्ण डबा भरलेला आहे अर्धा. आत्ता बघून आलो मी. ते बघा पीठ हे खाण्यात आलं आहे बघा. हे आमच्या गणपतीचा प्रसाद आहे ह्या वर्षीचा. आणि आता हे माशांसाठी देणार आहे का तुम्ही? मैदा खाऊन मासं जाडं व्हायचं. भूक लागली. चवई, हा चवई मला आठवत नव्हतं. एवढा छोटा छोटा असतो बघा ना चवईचा. बघा एवढे सगळे माशांना चाललेत. नानू, आयुष, अण्णा स्पेशल माशांना चाललेत. सागर मॅनेजर आमचे माशांचे. आणि हिला माशांची खूप आवड आहे. ही काय फोर्स करत होती माशांसाठी खूप. हे चले पण एवढा आहे ना आता. हा हो कर. जंगल झालं जंगल. पहिल्यासारखे लोक कशी आता जास्त येत नाही ना बाहेर नदीवर, पण थोडे बहुत लोक असते जे माशांसाठी वगैरे असे बाहेर पाडतात गुरांसाठी. वाटा सगळे गवताने भरलेत. चाळ्या पण अशी अवस्था झाली. तर आमच्या जवळच पर्याय नदी, पर्यावरती कपडे कोणते धुते लांबून दिसते. तिथून सुरुवात करू. म्हणजे पोरांच्या हौशीसाठी चाललोय. आम्हाला मासे भेटू ना भेटू असे मजा म्हणून. काल पडला दिवसभर. नदीवर गेलो असतं रे, पण नदीवर पण जावं. पहिला इथून सुरुवात कर. अरे महाग आहे पाणी. हवा इथे कपडे धुते. कुठे जायचं? हो नदीवर चाललोय. शेती मार्ग दाखवते काहीतरी. रस्ता आहे नक्की. चल चल असेल. हा त्यांच्या घरापर्यंत रस्ता आहेच ना. शॉर्टकट. प्लॅन चेंज झाला. तिथे कपडे पाणी पण खूप कमी आहे. तर नदीवर बघूया. काय सांग काय पर्यायचा काय सो गंधर केला. हा बोल काहीतरी. काय काय वनवर पाणी देणार तर काय करणार? आम्ही चाललो त्याच रोडने आपल्याला उद्या परवा ते गणपती विसर्जन इथंच ह्याच रोडने जातो गलीतून. आमची जमीन आहे त्याच्यामुळे आधीचे कंपाऊंडचे व्हिडिओ जेवढ्या ते इथले आहेत. बघा जिला वेळेला घेऊन चालले. परवा आपल्या ह्याच गलीतून यायचा पण विसर्जनसाठी. हो मस्त वाटा भेटत. इकडं तरी बऱ्यापैकी आहे. साफसफाई झाली वाट्यांची. लहान केला एकदम वाडा त्यांचा, पहिला मोठा होता. हा कोणाचा अण्णा जर
हो 10 इथं स्विमिंग पूल आहे. तुला बुडलं तर डायरेक्ट बुकून खाली जाशील. सही नाही सगळं विसरली जागेवरती खतरनाक. मित्रांनो हे बघा इथे आंघोळी चालली यांची सगळ्यांची. कारण की जागा इथे आमची सगळ्या गावाची पूर्ण पोरं इथं धमाल करत असतात या ठिकाणी. बघा पाहू शकता तुम्ही. प्रॉपर आपण नदीवरती पोहोचलोय. नदीला टर्न घेतलंय आता आम्ही. पाणी आहे रे. पाऊस पडला ना काल 2-3 दिवस पाऊस एवढा नव्हता पण काल रिमझिम पाऊस होता. जास्त करून हा लोकेशन आमचा माशांसाठी. इथं संत पाणी असतो म्हणजे जास्त वाहतुळी फास्ट पाणी नाही इकडे. वरती फास्ट आहे पाणी. तर पाण्यामध्ये पोचले आपण मित्रांनो. ही बघा गँग पुढे जाते वेगळी आमची. पाणी बराच आहे आज रे. पाणी बराच आहे. वरून धरणावरून नदीमध्ये मगाशी मुलाची आंघोळ करतो तिथं वरून. पण इथं पाणी कमी आहे कारण की वरती धरणामध्ये पाणी अडवलं ना आपण. तरी पाणी आहेच इथे खाली पण तेवढाच भयंकर पाणी आहे. आणि ह्याच्यातून तुम्ही बाटल्या आणल्यात गडदे किंवा बाकी काय गल पण नाही आणलेलं आहे. ठीक आहे टाइमपास थोडा वेळ करू. मासे जर भेटले तर भेटले. तुला काय वाटतं मासे भेटतील? बघू आता. हां सिद्धीला प्रॅक्टिस आहे थोडीशी नदीची. गावाला राहणारी मुलगी आहे. जरी ती मुंबईला आता दिसत असली ना तर ते का थंड पाणी हा प्युअर थंड पाणी बाई. मला हा लोकेशन खूप आवडतो. सागर सागर मला हा लोकेशन खूप आवडतो. हा इथे इथे काय जबरदस्त सीन मिळतात ना इथे. पूर्ण अंधार आणि एखादा मूवीचा वगैरे. हो इथं पाणी गरम आहे. मित्रांनो इथं कुठेतरी बांधण पकडलंय. तर आता आपण चाललोय बांधणाच्या इथे. पाहूया बांधण कोणी पकडलंय. आलो आलो. हो हे बघा कोकणातील बांधण. हेच मासं म्हणजे रात्री असतं सकाळी येऊन ते 5-6 वाजता येऊन मासे जो मालक असतो बांधण पकडण्याचा ना तो मला वाटतं कोणी यायच्या आधी 5-6 वाजता येऊन तो मासे घेऊन जातो. कारण की जेणेकरून दिवसभर कोण ना कोणते येऊन हात टाकून मासे घेऊन जाऊ शकतो. तर आता पाहूया आपण आतमध्ये आहेत का. पोचले मी. काही कधी ना भीती वाटते अशी कारण की तापी पासून आणि पण जोरात आहे ना. इकडे इकडे मासे नाही एवढे. असं बांधण नसतं आपल्या कोकणातलं. तर मासे चिकार भेटतात म्हणजे तुम्ही पाऊस जास्त पडला किंवा असं काय असेल ना ते म्हणजे जेव्हा मासेचा सर्वच येतात तेव्हा पाऊस पाणी मासे चिकार भेटतात. तिथे बारीक बारीक मळूची किंवा चिमटी अशी मासे भेटतात या ठिकाणी. आता काय दिसते ना मला पण कचरा पाचरा भरपूर आहे. थोड्या वेळाने काढूया आपण. चला आपलं काम पकडूया. नाही नानू फणसूला विचार मामाकडे जायचा राहिला. त्याला माशांची खूप हौस. त्याला माहिती आहे फणसूला जाऊन का तिथे नदी विधी जवळ नाही आहे. चौकीत बरं पडतं. असतील चाललं ना बघा. पातेरी होती मी कॅमेरा पकडू का मासे काढू चली. तर आमचं प्रॉपर गावचा माणूस आला आहे बघा संतोदा. त्याला म्हणजे भरपूर गावचा अनुभव आहे. लंगोटी इथली गावची ती. तो आता दाखवतो आपला गडदा ओपन करून. गडदा म्हणजे झोला ओपन करून दाखवतोय. गडदा नाही मला पण माहित नाही. मी गावाला जास्त कुठं असतो. आता बाबा आम्ही मुंबईवालं गाव वस पडून गेलो सगळं. तुम्ही आता आपला ओपन करून दाखवतो. मला एकटा होतो मला पकडा हा मित्रांनो मासा नाही पण पातेरी भरपूर आहे. नाही सकाळ सकाळ यायला पाहिजे इथे. आम्हाला पण माहीत नाही काय तर आयडिया नाही. हा रोशनचा मला वाटतं पप्पाचा. इथं रोशनच्या पप्पा जास्त पकडतो. नाही लावा इथं बाटल्या. किती मस्त लोकेशन. थंड वाटतं या ठिकाणी नाही. आंघोळी करा इथे पुराणो. आम्ही काय टाकले सुका जवळ टाकलाय. थोडंसं पीठ टाकलाय. तर आता आपण लावतोय. ते सुरेंद्राकडे ते गावच्या माणसाकडे ते. गावच्या माणसापेक्षा सुरेंद्राचा पायगुण चांगला आहे. लगेच मासे भेटतात त्यांना. तर काय याला पाणी जास्त आहे त्यामुळे आम्ही मध्ये पण जाऊ शकत नाही. पाऊस पडतो 2-3 दिवस झाले. एक दगड दे. दगड लागेल. दगड पण नाही आपल्या पट्ट्यात. आणि लावायचे काय पण ह्या लोकेशनला मासे भेटतात. आम्ही आदल्या वर्षी म्हणालो इथं मासे भेटलेले भरपूर. तो लोकेशन ना इथे मासे भेटणे शक्यता असते कारण पूर्ण झाड आहेत पुरती.
अंधार आहे झाडांचा, त्यामुळे इथे मासे भेटतात थोडी बहुत आहे ना. बघूया आता बाटल्यानं आम्ही लावतोय. तर पायाला मासे लागतात का तुझ्या घरात? पायाला मासे लागतात? हा मग आहेत मासे. पाऊस पडला ना तर मासे असतात जास्त. अण्णा मासे काय ना आला दगड जरा पटकन पटकन. आणि तिकडे बघा फोटोशूट चाललाय सिद्धीचा आणि आयुषचा बॉडीगार्ड बॉडी बिल्डर. नाही मोठा लागत वाटतं. आणि तो झोलना घेऊन सागर आणि नानू कुठे गेलेत तर बघूया आपण. कारण की मला पण थोडं पाण्यामध्ये उतरायचं आहे मित्रांनो. काय सागर लावलंच काय झोलना का मासे आहेत की नाही? स्थिर नाही पाणी रे. स्थिर पाणी कसं असलं आता अंदाजे कोपऱ्यात कोपऱ्यात लावा. कोपऱ्यात पाणी स्थिर असतो तिथं लावून बघ. तुझे हाऊस आहे झोलना करायची. आम्ही आम्ही काय झोलण्याच्या भरोशा व्हायच नाही. इथं मासा किती बघ इथं बघ. हे बघ मुर्या मुर्या. नानो काय काय मासा भेटलाय बहुत इकडे वरती. काही सागरचं सगळं तयारी होती की झोलना बनवूया आपण. झोलनात मासा भेटतात. युट्यूबच्या व्हिडिओ वगैरे बघत असतो ना सतत तो. बघूया त्याच्यात काय भेटतात का. पण आपण बाटल्या आणलेल्या सपोर्टसाठी. शेवटपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा. कसं माहिती आहे की थोडंसं बहुत व्हिडिओ होती कारण की आम्हाला पाणी उतरायचं आहे. तर आवडल्यास नक्की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणखी मी साधा सांगत असतो मग सबस्क्रायबेशन वाढवा. माझ्या चॅनल नक्की ग्रोथ होऊ द्या. थँक्यू सो मच मित्रांनो. जमतो का सर जमतो का माझ्या एक फिशचा उद्घाटन झालंय बघा. फिश केवढा मोठा फिश भेटला आम्हाला. अरे फिश 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 फिर सर फिश. आणि इथे सुद्धा भेटले पितली भेटलेली आहे आम्हाला. अजून एक शिकली आहे. दोन आहेत शिंगाडा. हा हे लय मोठं आहे. हे गडी लय मोठा भेटला आपल्याला. काय मित्रांनो आता हे थोडे बहुत भेटले कारण की असे बरण्यांमध्ये भेटतात एवढेच भेटतात. आणि पाणी भरपूर असल्यामुळे इथे काही बाटल्याला लागणार नाहीत. तर आम्ही पुन्हा चाललो आहे पर्यावरतीच. शांत आणि निवांत जीवन अनुभवायचं असेल ना तर कोकणातल्या अशा वाहत्या झाडाच्या बाजूला बसून बघा तुम्ही. असा साऊंड असतो ना तो साऊंडमध्ये तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटतं, एकदम शांत वाटतं. कोकणाचं खूप काही आम्हाला वरदान आहे की आम्हाला झाडे झुडपे असे सगळ्यामध्ये किंवा नदी नाले खूप छान छान आहेत इकडे. मला मागचा जरा खूप आवडतो. म्हणजे आवाज पण छान आहे आणि शांतता येते. घेऊन ये तो घेऊन ये. सुरेंद्र गेला होता एकदम पाण्यामध्ये पुढे म्हणजे काय म्हणते अंधारामध्ये कोपऱ्यामध्ये. तर पुन्हा ती शिंगटी भेटली सेम तेवढीच जी मगाशी मोठी होती ना. पाऊस होता. हा पाणी बघ इथे इथे दाखव रे. अरे इथे हिच्यापेक्षा मोठी आहे बाई. यो बाई खूपच मोठी आहे. फिर जरा फरसाण दिसतं सगळं आपल्याला. फरसाण लागतं आम्हाला. आम्हाला तर पर्यावरती मुक्त भेटले. पर्याय दाखव किती भेटले. आमच्या आधीपासून इथे आले. मग तुला काय भेटलं की नाही? काहीच नाही. तुला पाण्यामध्ये मजा येते. हा हो लाड बापच करतात नाही. सगळं पर्यावर जमले. सागरने काहीतरी लावला इथे बाटली. तो बोलतो पैसा ना बघाले. काय सागर हाय काय चान्स?
सागर बोलतो बारीक बारीक सिरियस बोलू नका, एवढा सिरियसनेस नाही मी मासे पकडतोय. तू अति दिसतो पाटली दिसते तुम्हाला म्हटलं मासे तेव्हा भेटतच नाही, त्या बोलायचं नाही, चाट नाही करायची. इथून आता ही इथं आमचे कपडे होतात, ती नदी आहे छोटीशी परी आहे. इथून आता आम्ही जाणार आहोत थोडं थोडं वरती इथे आणि तिथून घरी जाऊ. ठीक आहे. सागर बोलतो हळू बोला, हळू बोलतोय. समोरचा निसर्ग का वाटतं रे बघ, हे बघ. पूर्वी लोक शेती करायची, आता शेती कोण करत नाही. तर पूर्वी इकडं भात असायचं पूर्ण भरलेला. हा पर्याय तर पहिल्यापासून नाही. तिथं आम्ही खेकडे वगैरे रात्री पकडायला यायचो. जवळ आहे ना आमच्या घरापासून, इथं वरतीच आमचे घर आहेत. आता नदीवरून आम्ही इकडे बाटले लावलेत, छोटे छोटे मासे भेटले. तर ऑलरेडी इथे 2-3 मासे नदीवर भेटलेत मोठे मोठे. अहो इथं मी बाटली लावली, एक दाखवतो. पेंडी एकच एक पण नाही मासा याच्यात. मासे बाहेर बाहेर फिरतात, आतमध्ये घुसत नाहीत. चला टाइमपास नदीवर फेरपटकेचा व्हिडिओ होता. म्हणजे मासे आम्ही काय गल नव्हता आमच्याकडे, नाही जाळा नाही काय नव्हतं. बाटल्यांमध्ये थोडंसं बारीक बारीक मासे होते. कुठे काय 7-8 मासे तरी भेटले असतील आम्हाला. तेच आम्ही घेऊन चाललो घरी. माझी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलीच, म्हणजे आतापर्यंत पाहिलीत तर तुझं मनापासून आभार मानतो. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद, थँक्यू मित्रांनो.